हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आणि हा कालचा बर्थडे सेलिब्रेशनच्या नंतरचा हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे. तर पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये केले कारण की खूप मोठा व्लॉग होईल तर एकाच व्हिडिओमध्ये नाही ते हे होणार. त्याच्यामुळे मी पार्ट 1, पार्ट 2 केले. तर हा नेक्स्ट डेचा आहे. आता सकाळचे 11 वाजले. सगळेजण खूप लेट उठले कारण की काल रात्री लेट झोपलेलो. बापरे! इथे पाणी पडतंय वाटतं. काल रात्री लेट झोपलेलो त्याच्यामुळे सगळे सकाळी लवकर उठले. आता 11 वाजले. सगळ्यांचा नाश्ता पाणी झाला. मस्तपैकी नाश्त्याला मिसळ पाव होता. छान गरम-गरम आणि बारीक-बारीक पाऊस पडतोय. सगळेजण आता स्विमिंगमध्ये छान असं एन्जॉय करतायत. तर तुम्हाला मी दाखवते. देवीच्या बघा. देवीच्याचं इकडे सगळं वॉक 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 चालू आहे फक्त बस. तुम्ही सँडल घातले आणि तिची तिची ती एकटी फिरते. दीदू इकडे ये, तिकडे जाऊ नको. स्विमिंग मध्ये सगळे एन्जॉय करत आहेत. राजू कुठे आहे ग? हा राजू त्याच्या मामाच्या अंगावर आहे. ती बघ ना. शेपूची भाजी. हा बघ ना ती वॉकच करते नुसती. अरे बाबा हळू 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 पडशील 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 दीदू. तुझी सँडल घालून बघितलीस का यार? दीदी आमचा व्हिडिओ घे. या आपला व्हिडिओ घेऊ पर्यंत या. या आजच्या दिवस या. असू दे गा. सोनू आमचा व्हिडिओ घेणे तर गाऊन गाऊन मध्ये एकदम कम्फर्टेबल वाटतं. बघ इकडे बघ. असं कर असं कर असं. त्याला मागे पडलं वाटते. काय झालं? झोप आली? नको 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 चप्पल राहू दे राहू दे. कशाला काढते? आले राहू दे ना आले. दे आगाऊ पोरगी. काढ. हा मग आता असू दे. तू काय म्हणशील? शी राहू दे राहू दे राहू दे. अगं दिदू असंच होणार तू दिसतेस तर. हा विलाच्या बाजूचा परिसर. गाडीमुळे काय दिसत नाही. खूप शांत आहे एका बाजूला आणि खूप शांत वातावरण असतं. हे बघ इथे बघा. वरती येतात. मस्त मज्जा मज्जा. तिला मजा वाटत असेल अशी कधी भिजली नाही ना. चांगलं वाटतंय. बॅट कुठे आहे आणि बॉल? बॉल बॉल कुठे राजूर बॉल आणि बॅट गाडीमध्ये. बॉल कुठे बॉल आणलेला? राजूला काय पोहता येत नाही हा का उगाच उगाच. येतं बरं येतं. नाही येत नाही येत नाही. अरे खरंच येत नाही. बॅट बॉल स्नेहा पण आता आलेली आहे आणि दिदू मस्त इथे एन्जॉय करते. बिजून भिजून तिला सांगते डायपर काढ. डायपर पण काढत नाही. हा ते पावसाच्या पाण्याने ते स्विमिंग मध्ये तर गेले. ते भिजून तो डायपर असा हे व्हायचा जडजड व्हायचा. दीदी छोटी आहे ना आमची अजून डायपर घालते माझी दीदी. हा हा हे पण भिजली ना तू. टकूला भिजली. हा एका रात्रीमध्ये देवीशाला सर्दी झाली. सकाळी उठून बघते तर शेंबूड काढते. आणि इथे खूप छान असं वातावरण आहे. म्हणजे डोंगर आहे. डोंगर आजूबाजूला असला भारी वाटतंय ना हे इकडे. खरंच खूप छान वाटतंय.
आणि कंटिन्युअसली आम्ही आलोय काल तर कंटिन्युअसली पाऊस आहे. आणि एका साईडला हा विला आहे, एका बाजूला छान शांत वातावरण आणि आणि पंख्याची गरज नाही, एकदम थंडीचं वातावरण खूप आहे इथे पनवेल मध्येच आहे. पण पनवेल पासून 10-15 मिनिटं असं थोडंसं आतमध्ये यावं लागतं. असं विचार करतो की अरे एवढ्या आतमध्ये एवढी लोक कोण राहत नसते, पण बरेच गाव आहे इकडे. बरेच लोक इथे राहतात, बऱ्याच जणांचे गाव आहेत. देवीच्या चल आता जाऊया आपण आपल्या घरी. ऐक चाल जाऊया आता, बस झालं. इकडेच राहायचंय तुला? मग इकडेच राहणार आहेस तू? हा देवीच्या इकडेच राहणार आहे. देवीच्या जाणार नाही आता. तो बाबा आले, ते बाबा आले. सगळेजण एन्जॉय करतायत. ऍक्च्युली आयुष्य हेच आहे की एन्जॉय करा. लाईफ आहे तोपर्यंत एन्जॉय करा मस्त. कोणाचं काही भीती बाळगू नका, लाज बाळगू नका की कोण काय म्हणेल काय नाही. मस्त लाईफ एन्जॉय करायची आहे तोपर्यंत. हा. हा. देवीशाची ओव्हर ऍक्टिंग बघा. देवीशाची ओव्हर ऍक्टिंग. हो. हा. 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 मग असं असं हा. ला ला. तुम्हाला आता विलाचा टूर करवते सगळ्यांना. विला दाखवते आतून कसं आहे ते, किती रूम्स आहेत, कसं काय आहे, मॅनेजमेंट आहे, छान आहे, ओके. आणि फॅमिली आपण इकडे झालो तर बेस्ट, सगळे एकत्र फॅमिली. हा बाबा, बाबांचं लक्ष नाही दिदू. दिदू त्या बाबांना आवाज देते. बाबा 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 बाबा, बाबांना आवाज देते देवीच्या. देवीशा काय असं करा, असं कर ना प्लीज. आहे असं. अजून देवीशाची माझी म्हणजे इथे कोणाची आंघोळ नाही. जो तो उठलाय आरामामध्ये, नाश्ता पाणी केलाय आणि सगळेजण स्विमिंग मध्ये. कोणाचीच आंघोळ नाही. भिजायचं होतं स्विमिंग मध्ये, थोडस पोहायचं होतं म्हणून कोणीच आंघोळ केली नाही. सगळे बिना आंघोळचे फिरतायत. हा देवीशाची भाषा बघा तुम्ही आता. अगं डायपर काढ ना देवीशा. अरे संध्याकाळी डायपरच नाही आता जाताना. हा असं असं आहे का? देवीशा काय बोलते काहीच समजत नाही. डायपर काढ ना. हा 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 बोल ना. हा, हा. तिच्या मम्मीने तिला संस्कृत भाषा शिकवली. बोल बाबू. हा बस बस. देवीशा बोलते मम्मा मला झोप आली. एक नंबरची नाटकी मुलगी, एक नंबरची नाटकी. मी मधूनच गोरी दिसते, मधूनच मी काळी दिसते, काही समजत नाहीये मला मी अशी का दिसते. बघा झोप आली तुला? खोटं बोलते. हा अगं आता 10 वाजता उठली तू, 10-10, 10:30 उठली आणि मला सांगते मला झोप आली. हा बघा आमचा स्विमर बॉय राजवी. हा राजवीच्या स्कूलमध्ये स्विमिंग शिकवतात. राजवीला स्विमिंग येते. नाही येत? सगळेजण मस्त एन्जॉय करतायत. दिदूला पण वाटतं एन्जॉय करायला, पण आमची दिदू स्विमिंग मध्ये जायला घाबरते ना. हा बघ रिस्की आहे. ना केस पुसायचंय ना काय करायचंय काय नाही. म्हणजे असं असं बसून राहायचं तिला. तुम्हाला मी आता पूर्ण विला दाखवते आतून, म्हणजे रूम्स कसे आहेत काय आहेत. आणि खूप छान आहे. आम्हाला तरी छान वाटलं की बाबा फॅमिली जर आपण आलो सगळे म्हणजे 10-15 जण, 15-20 जण जरी आलो तरी आपण इथे आरामात राहू शकतो. खूप छान असं वॉशरूम पण खूप चांगले आहे. सगळं काही व्यवस्थित आहे. इथे सगळी सोय आहे. टॉवेल, बेडशीट, जे काही सोप, कोलगेट सगळं.
नाश्ता, परत लंच, डिनर म्हणजे सगळंच इथे आहे, टायमावरती आहे पण. आणि खूप एन्जॉय आम्ही करतोय. तर कदाचित जर तुम्ही पण आलात तर तुम्हालाही इथे खूप छान वाटेल. पनवेल साईडलाच आहे. पनवेलपासून थोडंसं 10-15 मिनिटं आतमध्ये आहे. जर तुम्हालाही माहिती करून घ्यायचं असेल की हा विला कुठे आहे, तर इन्स्टाला माझा आयडी आहे, जो मी माझ्या प्रत्येक ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ते देत असते. तर तिथे येऊन मला DM करा. तर तुम्हाला मग मी दाखवते. इथूनच एंट्री आहे. सगळेजण प्रिपेअर केले. इथून अशी एंट्री. इथे किचन आहे आणि इकडे सगळं ब्रेकफास्ट वगैरे होतं. या डायनिंग टेबलवर सगळं ब्रेकफास्ट होतं. इथून असं एंट्री केल्यानंतर आतमध्ये हा हॉल आहे. आता लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे इन्व्हर्टर आहे, पण काही ठिकाणी इन्व्हर्टरची सोय ठेवलेली आहे. म्हणजे हॉलमध्ये लाईट्स नाहीत, पण बेडरूममध्ये फॅन लाईट सगळे चालू आहेत. आणि हे हॉल आहे. इथे टीव्हीही दिलाय. ते कालचं आमचं बर्थडे सेलिब्रेशनचा सगळा पसारा तसाच आहे. हे सगळं वरती पण रूम्स आहेत, बेडरूम्स. इथे एक बेडरूम आहे. हा बेडरूम आहे. सगळेजण उठून तसेच सगळे बेडशीट वगैरे तसंच ठेवून सगळेजण पहिला स्विमिंगमध्ये उतरलेत. हा बेडरूम एक पहिला बेडरूम हा. इथे असं वॉशरूम आहे, इथे वॉश बेसिन आहे, इथे वॉशरूम, इथेही डायनिंग टेबल आहे. आणि जर जास्तच मेंबर असतील मग त्यांच्यासाठी इथे गादी ठेवलेल्या आहेत. कॅरम पण आहे, बॅडमिंटन आहे, इथे सगळी सोय केलेली आहे त्या लोकांनी. हे बघा. हा एक सेकंड बेडरूम आहे. इथे वॉशरूम आहे हा. आणि ही जशी मागची साईड असते ना, तसं आहे छोटंसं मागे. आम्ही काही इथे गेलो नाही. ओ, हवा खूप आहे. आणि ह्याच बेडरूममध्ये हा एक छोटासा बेडरूम दिलेला आहे. जिथे गरमीच्या टायमाला जर कूलरची गरज असेल तर कूलर. इथे मिररही म्हणजे प्रत्येक रूममध्ये मिरर दिलेला आहे, प्रत्येक सोय आहे. म्हणजे चिल्ड्रन्स रूम असेल मे बी हा, कारण की बेड पण असं छान छोटासा आहे. इथेही आपण दोघं तिघं जण लहान बारीक बारीक सगळे झोपू शकतात. इथे पण झोपू शकतो या सोफ्यावर. इथे पण आहे. हा बघा, स्विमिंगच्या म्हणजे इकडून सुद्धा दरवाजा आहे, जिथे मी आता मगाशी बसलेली झोपाळ्यावर. स्विमिंग एंट्री करताना स्विमिंग आहे. तर हा डोर त्या लोकांनी ह्या बेडरूमचा डोर तिकडे दिलाय. हा सेकंड बेडरूम तुम्हाला दाखवला. आता इथून आता वरती जाऊया. वरती पण खूप छान आहे, मस्त. सगळेजण आता बाहेर स्विमिंग मध्ये आहेत, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला मिळतो. हा तिसरा बेडरूम. इथे आम्ही लोक थांबलो. इथे आम्ही लोक झोपलेलो, मी, स्नेहा आणि मुलं. हा तिसरा बेडरूम. हा वॉशरूम आहे. नुसता पाऊस पाऊस पावसाने नुसता धुमाकूळ घातला. हा बाहेरचा परिसर आहे. आणि प्रत्येक रूम मध्ये असे वॉर्डरोब दिलेले आहेत. आणि या बेडरूम मध्ये अटॅच ही बाल्कनी आहे. आणि मला हा स्पेस जास्त आवडला. छान बाल्कनी. आणि इथे सगळे क्रिकेट खेळतायत.
ती भाऊ, ही छोटी, सगळे क्रिकेट क्रिकेट खेळतात इथे. अरे बापरे, 6 गेला तिकडे, डायरेक्ट तिकडे गेला. इथे एक मंदिर आहे, काय आहे ते अजून माहिती नाही. बाई, त्याचा बॉल इकडे कुठे जातोय काय काय समजत नाही. हो बापरे, मी पडले असेल. छान आहे इकडे, मला तरी जाम आवडली. आणि आता आपण 4th बेडरूम बघूया. मोठे मोठे रूम्स आहेत इथे. हो बापरे. हे बघा, आपण मगाशी इथून खालून मी दाखवलं होतं तुम्हाला. इथे मे बी त्यांचं सामान असतं सगळं जे काय असतं ते. आणि हा एक बेडरूम, हा लास्ट बेडरूम आहे, 4th बेडरूम. इथे वॉशरूम दिलाय. आणि इथे पण अशी बाल्कनी आहे. अरे उघड. हा, इथे पण बाल्कनी, इथून छान दिसत. एवढा इकडचा व्ह्यू बघा. म्हणजे इथे शेती करतात लोक. छोटस वॉटरफॉल आहे इथे. इथे छोटे छोटे वॉटरफॉल, कसं भारी दिसते. आपण इथून वरून असं एंट्रीचं दिसतंय, स्विमिंग पण आहे तिथे. ते काका बसलेत, दोघे जण मस्त एन्जॉय करतायत. राजू वाटत स्विमिंग मध्ये पडला होता, घाबरलाय. हा, इथे बघा, हे काका मस्त एन्जॉय करतात रेड बुल पिऊन. आणि खूप हौशी आहे ते, सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. हे काका बड्डे गर्लचे पप्पा आहेत, ते बड्डे बॅक साईडने ते बड्डे गर्लचे काका आहेत. आणि हे बड्डे गर्लचा भाऊ. हा, मस्त एन्जॉयमेंट चालू सगळ्यांची. ही बड्डे गर्लची मम्मा, ही बड्डे गर्लची काकी, ही बड्डे गर्लची मावस बहीण. हे ते सगळे इकडचे वर्कर आहेत. आणि हा रुद्र. आणि तिथे देवीश आहे. तिथे मामाचा आणि बाबाचा काय पाठ सोडत नाही. देवीशा, मस्त असता पाऊस. तर मी तुम्हाला दाखवलेला आहे या किल्ल्याचा टूर. तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आपण आपला हा विला टूर आणि आपले बर्थडे सेलिब्रेशन हे ब्लॉग मी पार्ट 1 पार्ट 2 मध्ये केले. आधी बर्थडे सेलिब्रेशनचा पार्ट 1 मध्ये आधीच मी टाकलेला आहे, तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो पार्ट 2 आहे. फायनली आम्ही आता आमच्या घरात सुखरूप पोहोचलेलो आहोत. आणि अवतार तर तुम्ही बघताय, इतका निघताना पाऊस पडत होता, इतका निघताना पाऊस पडत होता की आम्ही विचार केलेला की निघतानाचा पण एक आपण ब्लॉग घ्यायचा, पण खरं सांगता जमलं नाही. आणि एकतर ते जो हे आहे विला थोडासा पनवेलपासून लांब आहे, तर कॅबही बुक होत नव्हती. ऑलरेडी आम्ही माणसं खूप होतो, आमच्याकडे फक्त 5 सीटरची एकच 4 व्हीलर होती. त्याच्यामध्ये आम्ही मुली मुली आलो. म्हणजे स्नेहल, स्नेहा, मी, मुलं आणि आमचा भाऊ.
आणि बाकीचे जे मोठे मोठे जे होते सिनियर सिटीजन त्यांच्यासाठी कॅब करायची होती. तर कॅबच बुक होत नव्हती कारण की आतमध्ये नाही येत त्या लोकेशनला कॅब वगैरे येत नाही. पण फायनली एक कॅब बुक झाली. त्याच्यामध्ये एवढा पाऊस म्हणजे मी म्हणजे विचारच करू शकत नाही. आणि आमच्याकडे एकच छत्री, आम्ही एवढे 10-12 जण आणि आमच्याकडे एकच छत्री. आणि फायनली कसं बसं आम्ही आमच्या सामान उचललं आणि आमच्या गाडीमध्ये बसलो. ती लोक आमच्या पुढे गेले आणि मग येता येता मग इतकं थंडी वाजत होती की आम्ही लोकांना मस्तपैकी एखादं अमृतुल्य बघितलं तिथे आम्ही चहा प्यायलो. त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो.